जय श्रीराम। भवानी की जय। आदरणीय मन आमदार सर्वांसोबत आलेले सर्व मान्यवर माझे मित्रमंडळी, आज समनुपाडी या ठिकाणी विविध विकास कार्यक्रम संपन्न होत आहे। या कार्यक्रमासाठी आपल्या तालुक्याचे लाडके आमदार तुषार राठोड साहेब या ठिकाणी आलेले आहेत। साहेब, हा रस्ता फक्त समनुपाडीसाठी नाही तर इथले जवळपास 20 ते 25 तांडे आणि गाव या सगळ्या लोकांसाठी हे फायद्याचा रस्ता आहे। कबनूर, माकणी, वसूर आणि इकडून सखनूर या भागातील लोकांना मुखेडला जाण्यासाठी अगदी जवळचा मार्ग आहे। समनुपाडीहून निघाले की सरळ मशिनीवरून साहेबाई तळ्याला हा रस्ता निघतो आणि या रस्त्याबद्दल इथल्या सगळ्या लोकांना खूप आनंद आहे आणि आजूबाजूच्या असंख्य गाव आहेत, तांडे आहेत, त्या लोकांना सुद्धा या रस्त्याचा खूप मोठा फायदा झालेला आहे। तुम्ही दिलेल्या कामाबद्दल या लोकांच्या माध्यमातून आणि आमच्या तांड्याच्या माध्यमातून आपलं मनस्वी अभिनंदन करता। आणि एक दोन शब्द आमच्या गावातील ग्रामपंचायत बद्दल बोलायचं आहे। आपण शेर बद्दल गोरमाटीन बोलू काय? शेर तुम्ही सामने नावाचं आता साहेब आहेच रात्री ते आपण शेर चर्चा चालू साहेब आरोत, आमदार साहेब आरोत, ते लोक काम खेतीन जायचं, कोई बाई म्हणते की हम गुत्ता लेमेले निना काढून जायचं। हमारे शेर तमेन विनंती येते की आमदार साहेब आपण समाजाचं गोरमाटीचं आणि प्रत्येक आजूबाजू तांडेर लोक बाई म्हणक्या से आपले पोशाख देऊन जावत, पोशाख देऊन जाताय साहेब सत्कार करन वाटला काढत ही मग से चारवडी देखूच घेता मग रातेन तमेन आणखियो तम से वो वातेन तम मान देन तम से आई तो बाई बापरी से शेती ज्यादा तम पुरुषेपेक्षा तमार सहभाग ज्यादा से कार्यक्रम में जे सारू साहेबेवरती मारवरती आपल्या शेरवरती तुम्हाला अभिनंदन करू छो आणि हानू उत्साह आपण प्रत्येक वेळेस रकाडो तम वेळोवेळी कोतो की बाजूर तांडेन हानू हेगो जाऊर तांडेन नु हेगो राजूर तांडेन अत्रा बाई मनक्या पोशाख हिओ साहेब होत की ते हानू कार्यक्रम लिदे आप घरे घरे यूट्यूब आवत घरे घरे टीव्ही चॅनल आणि मोबाईल व्हॉट्सअप झालेला आहे। म्हणून आमच्या तांड्यातल्या सगळ्या महिला म्हणत होते आम्हाला की राजूर तांड्याला एवढा उत्साह होते आपल्या तांड्याला का घेत नाही, म्हणून आम्ही थोटवाडीचा कार्यक्रम करून तांड्याला येऊन रात्री आम्ही 10 वाजेपर्यंत प्रत्येक घरी सगळ्यांना ग्रुप वाईज आमच्या महिला मंडळांना सांगितलं तुम्ही सुद्धा ते करू शकता, पण फक्त तुम्हाला कोणी प्रोत्साहन देत नसेल तर मी आहे त्यांना पुढाकार घेऊन आज या ठिकाणी सगळ्यात जास्त महिला आलेल्या आहेत। तरी तुम्हारे जे काही समस्याचं तुमचे काले ती केली तो तुम्हारे तीन समस्याचं ऊ साहेब म्हणा मांडू छो आणि साहेब आपण इलेक्शनचं साहेबन दिमिनान साहेब स्वतः आमदारकी इलेक्शनचं आपण तो आपण तांडे सर्व काम करेलच, पण आपल्या आजूबाजू जे 12 खेडाचं आपण बागाळी म्हणजे शेती मोठं सर्कल आपण जे बाजारेन जावाचा तुम्हाला अनेक प्रकारे लोक गटत आपण फक्त गोरमाटी गटे नाही अनेक प्रकारे म्हणजे सगळे जाती धर्मार लोक गटत तुम्ही जे तुम्हाला संपर्क मारे लोक अनुच्छेद ठेवला किंवा आमदार साहेबांनी काय काय केले तुम्हाला माहितीच तो प्रत्येक ठिकाणी काय काय झालेलं ही तुम्ही बोलू लागत प्रत्येक घरे माहिती तर बाहेर निघून लागत आपण समाजासारू जर आपण करेवाळा जर म्हणक्या ही तो फक्त तुषार राठोड साहेब ही जर तुम जर हाती गमाना के परत तुम्ही 100 वर्ष असं म्हणत्या मिळे मी जो आपण से बारका येते शेन केली मालम सेन नाईक वसंतराव नाईक महाराष्ट्र नेता हेंडार वो वसंतराव नाईक फोटो घरे घरेंचं तुम्हाला घरेन सुद्धा फोटोच वसंतराव नाईक का घेऊच कारण वसंतराव नाईक वो काळे मग समाजासारू किलो हर एक प्रत्येक समाजासारू काम केलं आणि वर सारू लोक से गोरमाटी पुरा टोटल महाराष्ट्र बाहेर गोरमाटी बाहेर निघते ते केता वसंतराव नाईकेन काम करेन संधी मिळी आणखीन ओतरा मोठा विकास होत आणि वर नाम होत जूत वच प्रकारे ती आपण से समाजेर लोक आपण आजचे मनक्याचा आपण से सुशिक्षित मनक्याचे तरुण मंडळी समजून सुद्धा हात जोडून विनंतीचं तरुण जत्राचो तम व्हॉट्सअप फेसबुक ग्रुप चलाचो तम आतीचे अंदर दी मिना हात जोडून तुम्ही विनंतीचं तुम्हाला फेसबुक आणि व्हॉट्सअप ग्रुप आमदार साहेब ग्रुपचं तुम्ही आमचे ग्रुप द्याचा तुम्हाला प्रत्येक काम तुम्हारे कामे जे तम वेस्ट वेळ घालचो वो टाइमिंग तम साहेबर व्हिडिओ अपलोड करो साहेबर कत विकास काम हेरे दू तम वाटला काढो प्रत्येक लोक तमगर एक जर तरुण विद्या मनक्या जर एक 10 मनक्या जर वाटला काढो तो आपण एक ताणे माहिती 1000 लोकून जावं 1000 लोक जर समजा 10 लोकून वाटला तो 10,000 लोक या पद्धतीने आपण आपले साहेब पाठराखण करायचं आणि आमदार साहेब एकच विनंतीचं साहेब आमचे 2 प्रश्न आहेत जास्त काही आता तुमचा आम्ही वेळ घेणार नाही तुम्हाला खूप पुढे जायचं आहे आमच्या लोकांचे मेन महत्वाचे 2 गरजा आहेत
जल जीवनच्या अंतर्गत आमच्या ग्रामपंचायतमध्ये आज 2 वर्षापासून काम चालू आहे. फोटवाडी आणि समनुकवाडीला जवळपास 70 ते 80% 90% काम झालेलं आहे. समनुकवाडीला फक्त पाईपलाईन शिवाय दुसरं काही झालं नाही. वेळोवेळी लोक तुम्हाला बोलतात, येऊन भेटलेत. आता आम्ही इथं काम करत असताना आम्हाला हे लोक रोज घरी आले की पहिला प्रश्न असतो की आम्ही बोलण्याचा शांत बसो. घरी आले की लोक म्हणतात दिवसभर शेतात काम करावं, संध्याकाळी लाईट 2 वाजता येते की 2-3 ला येते की त्याची वाट बघावं, रात्रभर पाणी भरावं, सकाळी लवकर उठावं, आणखी निंदायला जावं. हे आमचं त्रास कधी सण होईल संपून जाईल. हे आमच्या सगळ्या महिलांची मूळ मागणी एवढी आहे की फक्त आमचं पाण्याची व्यवस्था पूर्ण झाली पाहिजे. आम्ही मागच्या वेळेस तुम्ही पहिल्या वेळेस आमदार झाले तेव्हा आपण एक सर्वे करणाऱ्या पाठवल्या होत्या. प्रत्येक वाडी तांड्याला प्रत्येक गावाला सर्वे करणाऱ्याला पाठवल्या होत्या. तेव्हा आम्ही बालाजी पाटील सकनूरचे सरपंच होते, मी उपसरपंच होतो. तेव्हा सकनूरच्या तळ्यावरून आपण सर्वे केला होता. ते आम्हाला परमनंट व्यवस्था होऊ शकते. आता जी आमची विहीर आहे ते उन्हाळ्यामध्ये कोरडी होते, त्या विहिरीला पाणी राहत नाही. मग तेव्हा आमची योजना होऊन सुद्धा आम्हाला पाणी पुरेपूर्ण भेटत नाही. आम्हाला एक तर सकनूरच्या तळ्यावरून पाणी आणावं लागत नाही, ह्या मोठ्या तळ्यावरून सुगाव कॅम्पच्या तळ्यावर. एवढी आमची एक मेन आमची अडचण एवढीच आहे. बाकी आता तुम्ही खूप काही दिलेलं आहे. तुम्ही दिलेला आमदार निधीचा रोड झालेला आहे, परत तांडावस्तीचा रोड झालेला आहे. आणि दुसरी एक आमच्या सगळ्या लोकांची एक भावनिक असं आहे की या ठिकाणी शिवालाल महाराज मंदिर नव्हतं, रामराव महाराज इथे या ठिकाणी आले होते. आम्ही जन्मल नाही तेव्हा काय आमचे आजोबा वगैरे आमचे काका ते सगळे सांगतात रामराव महाराज आले तेव्हा इथं झोपण्यासाठी सुद्धा त्यांना राहण्यासाठी काही सुविधा नव्हती. म्हणून आम्हाला या ठिकाणी शिवालाल महाराज आणि भवानीच्या मंदिरासाठी एक मोठा सभा मंडप आम्हाला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे खूप काही तुम्ही दिलेलं आहे, त्यासाठी तुमचं मनस्वी आभार आहे. तुम्ही आलात, आम्हाला वेळ दिलात आणि या कामाचं उद्घाटन केलं, त्याबद्दल आम्ही इतर सगळ्या भागातल्या लोकांच्या माध्यमातून मी तुम्हाला वचन देऊ शकतो की या ठिकाणी फक्त आम्ही 2-4 तांडेच नाही तर आम्ही 10-20 गावं सुद्धा सांभाळून आमचे महिला, तरुण पिढी, आमचे सगळे लोक बाहेर निघतील, प्रत्येक बाजारात गावात जातील. तेव्हा फक्त आणि फक्त आमदार साहेब काय काम केलं एवढं तरी सांगितलं तरी 25-30 हजार मतदान हे लोक गोळा करू शकतात, एवढं आश्वासन देतो. आणि माझं 2 शब्द वाढलेला मी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर माननीय तुषारजी राठोड साहेब आमदार मुखेडकंदार विधानसभा संघ यांना विनंती 1 रुपया द्यायचा शब्द सांगा. सन्मुखवाडी या ठिकाणी होत असलेल्या विविध विकास कामाच्या उद्घाटन व लोकार्पणाच्या या सोहळ्याचे अध्यक्ष आपले शेजारी तालुका भाजपाचे अध्यक्ष बालाजी पाटील सकनूरकर